तुझं नाव काय? अरे वा, कुठे राहतो तू? राहतोस कुठे? कळव्याला. दरवर्षी येतो गणपतीला? दरवर्षी यायचा गणपतीला. आज आहे दिवस दुसरा, हरताळका. अजून बरंच डेकोरेशन बाकी आहे आणि अंकिता आणि मी चाललोय बाजारात. बऱ्याच काही गोष्टी गणेशोत्सवासाठी आणायच्या असतात, जसं की फुलं, फळं, भाज्या, डेकोरेशन, त्या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत. तुमच्याकडे किती दिवस? 5. तुमचं काय डेकोरेशन? चलचित्र? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आज आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आगमन सोहळा आणि गणपती बाप्पाचा पहिला दिवस हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओद्वारे तुम्ही देखील आपल्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं हीच आमची इच्छा आहे. तर नक्कीच बाप्पाचं दर्शन घ्या. मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही मालवणात येत असाल किंवा तुम्ही जर कोकणात येत असाल आणि तुम्हाला स्वतःची वास्तू खरेदी करायची असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आपलं स्वतःचं एक घर मालवण शहरामध्ये असावं, तर पुढील व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तो व्हिडिओ नक्की बघा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. मालवण शहरात स्वतःचं घर करायचं आहे आणि तेही लक्झरी अम्युनिटीज असणाऱ्या प्रोजेक्टमध्ये, तर नक्कीच हा व्हिडिओ आपणासाठी आहे. ऋतुराज एम्पायरचा ऋतुराज हा प्रोजेक्ट 2020 ला कंप्लीट झाला असून पूर्णपणे सोल्ड आउट आहे. 2023 साली कंप्लीट झालेल्या ऋतुराज शाश्वत या G+4 स्टोरी बिल्डिंग मध्ये 1 BHK चे काहीच फ्लॅट उपलब्ध आहेत. हा प्रोजेक्ट मालवण शहरातील रेवताळे या भागात असून सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे आणि आता मालवण नगर परिषदेच्या समोरील बाजूस नव्याने चालू झालेल्या ऋतुराज आत्मश्री या G+7 स्टोरी बिल्डिंग मध्ये 5व्या मजल्यापासून वरील फ्लॅट्स हे सी व्ह्यू आहेत. या प्रोजेक्टची बुकिंग चालू झाली असून पुढील 3 वर्षात हा प्रोजेक्ट देखील कंप्लीट होणार आहे. नमस्कार, माझे नाव चैतन्य सुरेश कांबळी, डायरेक्टर ऑफ ऋतुराज एम्पायर. ऋतुराज एम्पायरचे सर्व प्रोजेक्ट तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलेच असतील. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. धीरज, आम्ही डेकोरेशन करतो, तू मदत करायला येणार आहेस? ओके. तर सगळ्यांना माहिती आहे की आपला जो बाप्पा आहे तो आपल्या हॉलमध्ये विराजमान होतो, तर इथेच आपलं डेकोरेशन होणार आहे. यंदा आपण ही टेबल आणलेली आहे रेंटवर, जेणेकरून मोठं असं एक स्टेज तयार होईल आणि साधारण गेल्या वर्षी जसं डेकोरेशन होतं तेच आपण ठेवणार आहोत, कारण जे डेकोरेशन आहे आपण ते 2 वर्ष तरी ऍटलिस्ट वापरलं पाहिजे. बरोबर ना अंकिता? तर आता आपण गेल्या वर्षी टाईपच थोडंफार इकडे तिकडे चेंजेस करून डेकोरेशन करणार आहे. पण डेकोरेशन करूया उद्या. दिलीप दादा येणार आहे, तर बाकीचा ड्रेपिंग बिपिंग तो करणार आहे. बाकीची जी मोकम तयारी आहे ती आपण करूया. काय ग? काय? हा, चलो आरामात काढ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे वर ठेवा पुढे, इथे वर सोफ्यावर. धीरज, तर आपलं एवढं डेकोरेशन झाल्यानंतर मी आणलेलं ह्या ज्या माळा आहेत मोगऱ्याच्या, काकाने सांगितलं की गेल्या वर्षी हे डेकोरेशन होतं, तर यावर्षी या मोगऱ्याच्या माळा सोडूया. नवीन असताना परत जुनं का लावतोय हा आमचा प्रश्न आहे. मी म्हटलं की 2 वर्ष एक डेकोरेशन वापरूया. चला आता हे चेंज करूया आणि आता हे लावूया.
मग ओके काय म्हणतात? सुंदर. सगळ्यामधलं डिस्टन्स बरोबर आहे. हो. आता फ्रेम लावूया. त्याच्या आधी त्याच्या वर काहीतरी कव्हर करून घेऊया ना. आता या टेबलला ड्रॅपिंग करायला दिलीप दादा येणार आहे. आता आपण हे मापणकर दादांकडचं गेल्या वर्षीचं जी बैठक आहे तीच वापरायची आहे. जरा वर ठेव अंकिता. ही बाई ही पहिली ठेव, बैठक ठेव खाली. आणि हा मागचा आर्च आहे ना त्याच्या. हा आर्च लावून घेऊया. तर आपल्या प्लॅन मध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत. काय केलं आपण की या ज्या पांढऱ्या होत्या त्या व्हाईट वॉलवर दिसत नव्हते, मग आपण हा साडीचा मागे मस्तपैकी पडदा शिवून आणला. थँक्स टू भावेश दादा, तो टेलर, आणि त्यांनी विदिन 5-10 मिनिटात मला तर सगळं शिलाई मारून दिली. सो थँक्यू सो मच. आता आपण त्याच्यावर जेव्हा ह्या माळा लावू तेव्हा त्या उठून दिसतील. The next day. तर आजचा आहे दिवस दुसरा आणि दिलीप दादा आलेला आहे डेकोरेशन करायला. नमस्कार दिलीप दादा. आणि त्याला मदत करायला आई आहे. मावशी आणि भाची मिळून डेकोरेशन करतायत. आणि तू कोण आहेस? आर्ट डिरेक्टर. आज संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती देखील आणायला जायची. ऍक्च्युली तुम्ही आर्टिफिशियल जे गोष्टी वापरून काय म्हणतात त्याला डेकोरेशन पाहिलंय, पण आता जे परंपरागत डेकोरेशन असतं ज्यांनी माती सजवली जाते ती फुलं आता आपण आणायला चाललोय. त्याच्यामध्ये तेरडा, शिरवडा, त्याच्यानंतर कौंडाळ, हरणं, अच्छा, ते सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी आता आपण आणायला चाललोय. हे बघा, हे शिरडा ना, तर ही आपल्या दारातच आहेत. बाकीच्या गोष्टी आपण घेऊन येऊया ना. चला. ए रान माणसा, कुठे जायचं आपल्याला? आणि काय मिळणार आहे आता आपल्याला? कौंडाळा काढायला. शिफ्टात येणार आहेस यावर्षी? शिफ्ट मी आणलाय विकत. ओके चला. एक रान माणूस बघितला, आता देव माणूस आलाय. हा, हे कालच संजयचा बर्थडे होता. सगळ्यांनी संजयला कमेंट मध्ये बर्थडे विश करा, नक्की करा. काय संजय, पार्टी कधी देणार आहेस? पार्टी आता गणपती ना. हा, तुझ्याकडे कारणच मिळालं. काय दिलं काकाने काल? काल काय नाही, काय नाही, केक कापलाय. चायनीज. संजय कुठे गेलेला? आता काउंट मी आली. दाखव कशी काढली. ते कोणाकडे काढली? नाही, त्या सांगायचं नाही. कोणी द्यावं कोणाला, कोणी सांगू. अच्छा, म्हणजे मासे खा पण कोण विचारणार. अरे पण आम्हाला आता काढायची आहे ती कौंडाळ. हाताला मिळण्यासारखी आहे. नाही हातात नाही, काठी घेऊन जाऊ मोठी. तू कुठून काढली? ते मिलिंदच्या इथे. चल, तुला माहिती आहे तरी कुठे मिळतात ती? बर्थडे विश 3 दिवस करू शकतो. हा, मग काय. आणि अशा माणसांचे तर 3 दिवस साजरेच केले पाहिजे. लोकांच्या मदतीला धावून येणारे सप्ताह, त्यांचा सप्ताह झाला पाहिजे. फिरता काय कोण? काय आता आम्ही हे आणायला चाललोय, कौंडा, शेरडा, भरपूर काय काय. नमो चढतलो. नदी क्रॉस करून जायचंय. वाघ येता होय. चल आता ये, पॅन्ट वर करून ये. काय आला इतक्यात पाणी?
मग ह्याच्यावर उडी मारून ये. ती बोट टोकापर्यंत होत म्हणजे हात लागलो तर सारखा ती बोट तकड वर पर्यंत. हा रे दिसली ह्या एक पहिला आणि ती बाकीची वर ती बोट चढणार त्यापर्यंत होत होते का काय. घोर निराशा घेऊन घरी चाललो आहोत आपण. खूप वर आहे ती आणि आता ही वेळ पण नाहीये काढण्याची. चला मातीला बांधायला आपण हरणं घ्यायला आलोय. ही हरणं असतात पिवळी फुलं आणि याची जुडी करून बांधली जाते. थोडी अशी मोठीवाली बघूया आपण आणि ती काढून घेऊया. ही अशी पिवळी फुलं असतात, हिची जुडी बांधायची आणि ती मातीला बांधायची. तर ही अशी पिवळी हरणं असतात जी मातीला बांधली जातात. पुढे अजून एक मी तुम्हाला झाड दाखवतो. हे तुम्हाला विकत देखील मिळतात पण आपल्याकडे आहेत म्हणून आपण आपल्याकडची घेतली. ठीक आहे. खेकडा ते बघा, हे शेरवडाचं झाड आहे. अशी असतात ही शेरवडा. ही देखील मातीला बांधली जातात. पांढरी पानं असतात त्यांना अशी. त्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेली आहेत. ती आपण घेऊया तिकडून. पण हे असं त्याचं झाड असतं शेरवड्याचं. ते ही शेरवडा इथे दुकानात विक्रीसाठी आहेत 20 रुपयाची. जो दादा आणायला गेलाय, फ्रेशवाली त्याला सांगितली फ्रेश झाडावरची काढून दे, तो घेऊन येईल. मग आपण ती मातीला बांधूया. अदिरा तुला काय पाहिजे? तर आपण गणपती न्यायला आलेलो आहोत गणपतीच्या शाळेमध्ये. बाप्पा आज आपल्या घरी आगमन करणार आहे. आणि हे जे सुंदर मूर्ती आहे, सोहळं नेसवलं आहे, ते सोहळं नेसवण्याचं काम राकेशने केलं. येऊन मध्ये लावले त्यांनी केलेलं. सोहळं तू नेसवलं ना? सुंदर सुंदर काम केलं. अप्रतिम, जबरदस्त. काय नाव तुझं? अरे वा. शाळेत कुठला जातो? डोंबिवली. वा, व्हेरी गुड. दरवर्षी येतो गणपतीला? असं द्यायचं दरवर्षी गणपतीला? फर्स्ट क्लास. काय पप्पांसोबत येतो? अरे वा, भारी. बघितले, हे पप्पा आहे त्याचे. मी ह्याचा पप्पा आणि हा माझा मुलगा. तुझं नाव काय? अरे वा. कुठे राहतो तू? राहतोस कुठे? कळव्याला. दरवर्षी येतो गणपतीला? दरवर्षी यायचा गणपतीला? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा आज आपल्याकडे विराजमान झालेले आहेत. आजचा बाप्पाचा हा पहिला दिवस आणि बाप्पाची आता थोड्याच वेळात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे भटजी काका आल्यावर. आपण कशी काय मांडणी केली आहे? सगळ्यात पहिले इथे आपण गवर ठेवली आहे. गवर म्हणजे हळदीचं रोप आहे, हे ठेवलं आहे. जेव्हा भटजी काका येतील त्यावेळेस आपण त्याची ओटी भरणार आहोत. अच्छा. ठीक आहे. आणि या ओटीचं सामान आहे, वेणी आहे, त्याच्यानंतर हे नाडीपुडी आहे, हळद कुंकू आहे. ओके. गणपतीच्या डाव्या बाजूला महादेव आहे. केळीच्या पानावर तांदूळ, विडा आणि महादेवाचा नारळ. आणि हे बाकीचं सगळं आणि आपल्या गणपती बाप्पासाठी 5 फळं, काकडी, चिबूड, हे तीर्थ, पंचखाद्य, गूळ, पेढे. इथे पण पंचखाद्य आहे.
जास्वंदीची फुलं, शमीपत्र, तुळस, वस्त्र, सगळी पूजेची तयारी आपली झालेली आहे. आता फक्त वाट बघायची ती आपल्या भटजी काकांची. मंगलमूर्ती मोरया. तर आपले आजोबा आले. आजोबा नमस्कार. आजी आली आपली. त्याने पण छान कळायचं. आणि इथे मोदक बनवण्याचं काम चालू. मोदक साचेचा व्हिडिओ सध्या ट्रेंडिंग वर आहे. आणि तुला माहिती आहे का अंकिता, आपला मुंबई गोवा महामार्गाचा जो व्हिडिओ बनवलेला ना तो गुगलच्या मेन पेजवर होता. दाखवा. वेगळ्या पद्धतीचं जास्वंदीचं फुल आहे. एकदम क्लोजअप घेतात ते दिसेल. छानच आहे. विकत आणलेली आहेत की हे आहेत? चला भटजी काका आले आहेत. आता बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करून घेऊया आपण. नमस्कार भाऊ. नमस्कार. प्राणप्रतिष्ठापना झाली आहे बाप्पाची. आणि आता नैवेद्याची तट. काय काय आहे? काय काय रे? डाळ आहे, भात आहे, मोदक आहे, छोलेची भाजी आहे आणि भेंडीची भाजी. भेंडीची भाजी आणि पुऱ्या. पुऱ्या आहे, पापड आहे. सगळ्यांचा लाडका समीर पण आलाय. चला आता हे झाल्यानंतर आरती करूया ना. आरती करूया. आई आरतीची पुस्तकं घेतली. हे कुठून आणले? कोणी? काजलने रक्षाबंधन अधिराजला. वा. चला मंगलमूर्ती. गणपती बाप्पा. तुका करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. अग्रांबर मणिवर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन म्हणजे सतारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुटी रखनाम दासा अंतरी. जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. जय राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. विघ्न विनाशक मंगल मूर्ती मोरया रे. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. मित्रांनो प्रसाद ग्रहण केल्यानंतर म्हणजे जेवल्यानंतर थोडीशी वामोक्षी घेतली आणि तुम्हाला माहितीच आहे की गोड जेवण जे असतं ते अंगावर येतं. आणि मस्तपैकी झोपलो, कारण का आज संध्याकाळपासून आरतीला सुरुवात होणार आहे. आणि आपल्या घरात जवळजवळ आपल्या वाडीमध्ये आपण 27 घरं करतो आरती, तर ती आरती देखील तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मित्रांनो मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं, तर या व्हिडिओमध्ये देखील सांगतो आहे की आपल्याच कोकणातील मनोज नाईक साटम यांनी वारसा हा लघुपट बनवलेला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्यांनीच लिहिलेला वारसा हा लघुपट आहे. अनेक नॅशनल इंटरनॅशनल लघुपट महोत्सवामध्ये या वारसाला नामांकन मिळालेली आहेत. त्याच पद्धतीने काही चित्रपट महोत्सवामध्ये 2 नंबरचं बक्षीस देखील
या वारसा लघुपटाने पटकवलेला आहे. सो आपल्या कोकणातील कलाकारांचा हा वारसा लघुपट नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता थोड्याच वेळात बाप्पाच्या संध्याकाळच्या आरतीला सुरुवात होईल. आपल्या वाड्यातली सगळी मित्रमंडळी एकत्रित येतात आणि मग आरती केली जाते. तर आता लवकरच आपण आरतीला सुरुवात करणार आहोत. काय होतं आज आपल्याकडे? करंजा. आजचा गाणं करंजा. तर तुम्ही आता बघितलं असेल की जवळजवळ 25 ते 27 घरांमध्ये आरती केली जाते आणि एवढी मंडळी सगळी आहेत. तर मधल्या घरांची आरती मी तुम्हाला दाखवतो, कारण मला जर वाजवायला बसायला मिळालं तर मला व्हिडिओ शूट करायला मिळत नाही. तरी पण खास आरतीचा व्हिडिओ तर तिसऱ्या दिवशी येईलच. त्याच्यामध्ये फक्त आरत्या तुम्हाला बघायला मिळतील, कारण दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून खाण्याची चंगळ देखील असते. पण आज एका ठिकाणी रगडा पेटीस आहे. काय रे काय काय रगडा पॅटीस घ्या घ्या तुम्ही घ्या रगडा पॅटीस आहे रगडा पॅटीस हा आमचा भाऊ एक आहे केवढे कॅनडावरनं डायरेक्ट सगळी देतोयस काय अरे तिसरा करतो शूटिंग तिसरा
संत्या काय हा खायचा दाखव तुझ्या पिशीतला दाखव आणि कसं पहिला इथं आले होते बरोबर का कधी आला तू आलास कधी आलास मला बरं नाही अमूल आहे असा ना अमूल सुप्रभात मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीचा आगमन सोहळा आणि गणपतीचा पहिला दिवस या व्हिडिओद्वारे तुम्ही पाहिलाच असेल. आपल्या कोकणात हा गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करतो या संदर्भातली माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही देखील आपल्या या उत्सवामध्ये या व्हिडिओद्वारे सामील व्हावं अशी आमची इच्छा आहे. तर मित्रांनो, यापुढे देखील आपले पुढचे व्हिडिओ गणेशोत्सवातले नक्कीच येतील. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करो.